सो हार्डनेस ऑफ वॉटर म्हणजे काय असतं, पाण्यामध्ये जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम डिझॉल्व झालेले असतात त्याचे सॉल्ट, बायकार्बोनेट आणि सल्फेटचे, तो नायट्रेट्स आणि क्लोराईड सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे पण असू शकतो. आपण पाण्याची सोपला डिस्ट्रॉय करण्याची कपॅसिटी म्हणजेच आपण हार्डनेस म्हणत असतो. नॉर्मली जे आपण पाणी पित असतो त्याचा हार्डनेस मॉडरेट लेवलचा असतो, म्हणजेच लाईक 50 to 150 मिलीग्राम पर लिटर असतो. आपल्याला हा हार्डनेस जर जास्त असेल आणि तो काढून टाकायचा असेल तर टेम्पररी हार्डनेस आणि परमनंट हार्डनेस दोन प्रकारचे कन्सेप्ट असतात. टेम्पररी हार्डनेस हा बायकार्बोनेट सॉल्टमुळे असतो आणि परमनंट हार्डनेस जो असतो तो मोस्टली सल्फेट्स, क्लोराईड आणि नायट्रेट सॉल्टमुळे असतो. आता टेम्पररी हार्डनेस काढून टाकण्यासाठी फक्त सिम्पली बॉइलिंग करायचं तर निघून जात असतो, किंवा आपण त्याच्यामध्ये लाईम ॲड केलं तरी पण निघून जात असतो. पण आपल्याला परमनंट हार्डनेस अलॉंग विथ टेम्पररी हार्डनेस काढायचं असेल तर आपल्याला सोडियम कार्बोनेट ॲड करावं लागतं, किंवा मग बेस एक्सचेंज रेझिन्स यूज करावं लागतं.